अरे प्रेरणा, 3 वर्ष झाली यार आपण रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करतोय आणि याच्यामध्ये ना मला लोक नेहमी विचारत राहतात की सेकंड होम साठी ना तळ कोकणामध्ये म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना आयडियल डेस्टिनेशन काय आहे? तुला काय वाटतं काय आहे? आचरा. यस, लोकांना माहितीच नाही आहे आचऱ्याबद्दल. तर आचऱ्याबद्दल सांगायचं झालं ना तर हे ना एक बीच टाऊनच म्हटलं पाहिजे. कारण मालवण तालुक्यामध्येच येतं, पण ना एक प्रॉपर सिटी सारखंच आहे. तिथे तुम्हाला सगळ्या बेसिक अम्युनिटीज मिळून जातात. चांगले रिसॉर्ट्स आहेत, चांगले रेस्टॉरंट्स आहेत, चांगली बाजारपेठ आहे आणि अशा या आपल्या आचऱ्यामध्ये ना सुंदर असा बीच पण आहे, लाईट हाऊस आहे, वॉटर स्पोर्ट्स आहे. म्हणजे ना हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि या टुरिस्ट डेस्टिनेशन मध्येच ना आपल्याकडे ना सेकंड होमची ऑपॉर्च्युनिटी पण आहे. इथे ना 2.5 लाख रुपये गुंठ्यापासून ना मस्तपैकी जागा अवेलेबल आहे. म्हणजे जर तुम्ही ना 2.5 गुंठे 3 गुंठे जागा बघताय तुमच्या घर बांधणीसाठी 7-7.5 लाख रुपयामध्ये ना तुम्हाला मस्तपैकी जागा घेता येईल आणि एक 15 लाखामध्ये घर बांधा. मस्तपैकी 20-22 लाखामध्ये तुमचं कोकणातलं सेकंड होमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. काय बोलते प्रेरणा? आचऱ्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही? नक्कीच केलं पाहिजे. आणि जसं सुंदरतेने नटलेलं आपलं निसर्गरम्य कोकण आहे, तर आचरा तर म्हणजे अगदीच सुंदर. कारण बीच आहे, बॅकवॉटर आहे, सुंदर मंदिरं आहेत आणि त्याच्याशिवाय मालवण तारकर्ली देवबाग जवळ आहे, देवगड सुद्धा तुम्हाला जवळ आहे Yes. आणि बजेटमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्याशिवाय कुणकेश्वर मंदिर पण जवळ आहे. तसं कसं आहे, आचऱ्याचं रामेश्वर पण प्रसिद्ध मंदिर आहे. हो. तिथे पण छान असं टेम्पल आहे. सो ओव्हरऑल आचरा हे एक आयडियल डेस्टिनेशन आहे सेकंड होमसाठी. तर अशा ठिकाणी ना आपल्याकडे ना 2.5-3 गुंठ्याचे प्लॉट अवेलेबल आहेत आणि प्लॉट पटापट विकले जात आहेत. तर त्याच्यामुळे स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.